या भगवद्गीतेतील रहस्यमय गोष्टी प्रत्येकाला माहीत असायला हव्या। हे रहस्य 5000 वर्ष जुन्या भगवद्गीतेत आहे, जी कामाची कला स्पष्ट करते। 1. काही लोक सहजतेने कर्म करतात, उत्कृष्ट परिणाम मिळवतात आणि आंतरिक शांती राखतात, तर काही अथक प्रयत्न करतात। हे रहस्य 5000 वर्ष जुन्या भगवद्गीतेत आहे, जी कर्माची कला स्पष्ट करते। 2. प्राचीन भारतातील महाभारताच्या युद्धभूमीवर योद्धा राजकुमार अर्जुन संशयाने ग्रस्त होता। भगवान कृष्णाने त्यांना कर्मयोगाचे गहन विज्ञान शिकवले, जे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर कृती आणि चेतना यांच्यातील संबंधासाठी एक मानसिक मार्गदर्शन देखील आहे। 3. कृष्णाची शिकवण उल्लेखनीय आहे। तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु फळाची अपेक्षा इच्छा करण्याचा अधिकार नाही। हे आधुनिक परिणाम केंद्रित संस्कृतीच्या विरुद्ध आहे, जिथे परिणामांशी असलेली आसक्ती प्रेरणेचा आधार मानली जाते, परंतु हीच आसक्ती ताण निर्माण करते आणि सर्जनशीलतेला अडथळा आणते। 4. आधुनिक न्यूरोसायन्स या प्राचीन ज्ञानाची पुष्टी करते। परिणामांशी असलेली आसक्ती मेंदूतील भीती केंद्र सक्रिय करते, ज्यामुळे सर्जनशीलता आणि कार्यक्षमता कमी करणारे ताण संप्रेरक बाहेर पडतात। गीता याला संज्ञानात्मक जडत्व म्हणते। 5. कृष्ण निष्क्रियतेची शिफारस करत नाही, तर कृतीसाठी पूर्ण समर्पण आणि परिणामांपासून अलिप्त राहण्याची मानसिकता शिकवते। हा प्रक्रिया केंद्रित दृष्टिकोन शीर्ष क्रीडा स्पर्धकांना क्षेत्रात प्रवेश करताना अनुभवायला मिळतो। वर्तमानात पूर्ण आत्मसात करणे आणि परिणामांबद्दल उदासीनता। 6. गीता 3 गुणांवर आधारित कामाचे वर्गीकरण करते। तमस म्हणजे जडत्व, राजस म्हणजे उत्कटता आणि सत्व म्हणजे सुसंवाद। तामसिक काम निष्काळजीपणाने, राजसिक काम अहंकार आणि ताणाने आणि सात्विक काम स्थिरता आणि कर्तव्याने चालते। 7. बहुतेक लोक तामसिक आणि राजसिक अवस्थेत काम करतात, ज्यामुळे मानसिक ऊर्जा कमी होते। सात्विक काम, जिथे काम ध्यान आणि उपासना बनते, मानसिक संसाधने मुक्त करते आणि प्रभावीपणा वाढवते। 8. परिणामांपासून अलिप्त राहिल्याने आपण निष्क्रिय होऊ का? कृष्णाचे उत्तर असे आहे की अलिप्त राहिल्याने कामगिरी वाढते, ते चिंता कमी करते, स्पष्टता आणते आणि कामासाठी मानसिक क्षमता वाढवते। आधुनिक संशोधन देखील याला समर्थन देते। 9. गीतेचा निष्काम कर्म हा सिद्धांत क्षुल्लक इच्छांचा त्याग करून मोठ्या उद्देशाशी जोडण्याचे आवाहन करतो। जेव्हा कामाला यज्ञ म्हणजे त्याग म्हणून पाहिले जाते, तेव्हा ते मेंदूच्या विकासात्मक यंत्रणांना कायमचे सक्रिय करते। 10. गीतेचा दृष्टिकोन मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे। आजची परिणाम केंद्रित संस्कृती ताणतणाव आणि बर्नआउट म्हणजेच ते सर्व मानसिक अवस्था नष्ट करतात, सूर्याप्रमाणे उत्साह वाढवतात। गीता आपल्याला कामासाठी पूर्ण समर्पणाने परिणामांपासून आपले आत्ममूल्य वेगळे करण्यास शिकवते। 11. गीतेचे आचरण करणाऱ्यांना अनेकदा असे अनुभव येते की परिणामांपासून मुक्त झाल्यानंतर संधी आपोआप निर्माण होतात। गीता याला प्रसाद किंवा दैवी कृपा म्हणते। हा योगायोग आहे की काहीतरी खोलवरचे प्रश्न अनुत्तरित राहतो। 12. गीता आपल्याला हे ज्ञान आपल्या जीवनात लागू करण्यास आमंत्रित करते। जर तुम्ही तुमचे काम पूर्ण समर्पणाने परिणामांपासून मुक्तपणे केले तर काय बदल होऊ शकतो याची कल्पना करा। गीता कामाला आत्मसाक्षात्काराचा मार्ग बनवते। 13. अर्जुनाचे युद्धभूमी हे केवळ भौतिक स्थान नाही, तर आपल्या अंतर्गत संघर्षाचे प्रतीक आहे। गीतेतील ज्ञान केवळ प्राचीन योद्धांसाठी नाही, तर काम आणि उद्देशाच्या प्रश्नांशी झुंजणाऱ्या प्रत्येकासाठी आहे। 14. गीता कामाला केवळ साध्य करण्याचे साधन म्हणून पाहत नाही, तर अधिक जागरूक, शांत आणि जिवंत होण्याचा मार्ग म्हणून पाहते। आता ही मराठी भाषा असून देखील बऱ्याच लोकांना समजली नसेल, त्याचं कारण म्हणजे आपला अभ्यासातली कमतरता। कुठेतरी आपण मागे पडतोय म्हणून आपल्याला या गोष्टी समजत नाहीये। नाहीतर गीता ही मराठीत भाषांतर केलेलं असून देखील आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याचं कारण म्हणजे आपलं दुर्दैव आहे। प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भगवद्गीता वाचली पाहिजे, आपले मोठमोठे ग्रंथ एकदा अभ्यासले पाहिजे, तरच तुम्हाला या सर्व गोष्टी सखोलमध्ये समजतील। रामकृष्ण हरी।